मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील अंगणवाडी सेविकांकरता एक मोठी बातमी। राज्यातील अंगणवाडी केंद्रातील लाभार्थी व अनाथ मुलांच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक संपन्न झालेली आहे। त्या महत्त्वाच्या बैठकीची वृत्त आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत। त्या मित्रांनो, सविस्तर इथे उत्तर समजून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, राज्यातील अंगणवाडी केंद्रातील लाभार्थी व अनाथ मुलांच्या संदर्भात महत्त्वाची बैठक मंत्री कुमारी तटकरे यांच्या मंत्रालयीन दालनात संपन्न झाली। या बैठकीत लाभार्थ्यांच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। गरम ताजा आहार पुरवठ्यासाठी महिला बचत गटांना प्राधान्य। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रातील 3 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार पुरवठ्यासाठी महिला बचत गटांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। मंत्री कुमारी तटकरे म्हणाल्या की महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, त्यामुळे जास्तीत जास्त महिला बचत गटांना गरम ताजा आहार पुरवठ्याची कामे द्यावीत। यावेळी केंद्र सरकारकडे दर सूचीबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले। त्यांनी महिला बचत गटांच्या समस्या जाणून घेतल्या। आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील महिलांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली, त्यावेळी मंत्री कुमारी तटकरे बोलत होत्या। यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव उपस्थित होते, तर एकात्मिक बालविकास विभागाचे आयुक्त रुबल अग्रवाल दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होत्या। अनाथ मुलांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविणार। मित्रांनो, अनाथ मुलांचे संगोपन आणि उच्च शिक्षणासाठी राज्य शासन संवेदनशील आहे। राज्यातील अनुरक्षण गृहातील अनाथ गृहातील बालकांना शासकीय योजनांचे विविध लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल, त्यानुसार उपाययोजना करण्यात येतील, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले। मंत्री कुमारी तटकरे म्हणाल्या, अनाथ मुलांना राज्य शासनाच्या विविध सवलतीचा लाभ मिळावा म्हणून सर्वप्रथम खुल्या प्रवर्गातून शिक्षण व नोकरीमध्ये 1% समांतर आरक्षण लागू करण्यात आले आहे। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।